नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ तयार होत आहे आणि त्याचप्रमाणे बंगालच्या समुद्रातसुद्धा एक चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. याबद्दलची माहिती आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला सांगितली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील बऱ्याच विभागामध्ये म्हणजे जवळपास 5 विभागामध्ये काल मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, नुकसानकारक पाऊस झालेला आहे. बऱ्याच क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, काढण्यात आलेल्या सोयाबीनचे. त्याचप्रमाणे काही बाजारपेठांमध्ये सुद्धा विक्रीस नेलेल्या सोयाबीनचे सुद्धा या वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे. तर मित्रांनो, आज 26 ऑक्टोबर रोजी सुद्धा हा पाऊस काही भागामध्ये होण्याची शक्यता आहे. परंतु पुढील 27, 28 आणि 29 या 3 दिवशीसुद्धा महाराष्ट्रातील काही विभागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर काही विभागामध्ये मात्र उघडीप राहण्याची शक्यता आहे. त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये मुंबईजवळ एक कमी दाब क्षेत्र तयार झालेले आहे आणि त्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होऊन हे चक्रीवादळ गुजरात मार्गे उत्तर भारताकडे जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु त्याचा असर म्हणून महाराष्ट्रातील खानदेश विभाग, त्याचप्रमाणे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, 27 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या कोकणातील भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अकलूज या परिसरामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणसुद्धा हा पाऊस 27 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. परंतु पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ त्याचप्रमाणे मराठवाड्यातील काही भागामध्ये मात्र उघडीप राहण्याची शक्यता आहे. त्या भागातील शेतकरी बांधवांनी सोयाबीनची जर काढणी व्हायची असेल तर काढणी करून घ्यावी. मित्रांनो, अरबी समुद्रात प्रमाणेच बंगालच्या समुद्रातसुद्धा एक कमी दाब क्षेत्र आणि त्याचे डीप डिप्रेशन चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ जवळपास 29 ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम ते भुवनेश्वर या ठिकाणी धडकणार असून त्याचा असर म्हणून सुद्धा महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 28 ऑक्टोबर रोजी सुद्धा महाराष्ट्रातील जवळपास 2 ते 3 विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 28 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी, चिपळूण या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर या परिसरामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणसुद्धा 28 ऑक्टोबर रोजी हा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 28 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाही. 1-2 ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. बाकी ठिकाणी ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा विभागात सुद्धा काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर बहुतांश मराठा विभागामध्ये उघडीप राहण्याची शक्यता आहे. वातावरण मात्र ढगाळ राहील. मित्रांनो, 29 ऑक्टोबर रोजी बंगालच्या समुद्रातील निर्माण झालेले चक्रीवादळ हे महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात जवळपास 5 विभागामध्ये 29 ऑक्टोबर रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 29 ऑक्टोबर रोजी पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, देसाईगंज या ठिकाणी हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अकोला, शेगाव, वाशिम, कारंजा, अमरावती, दर्यापूर, अचलपूर, त्याचप्रमाणे यवतमाळ, पुसद, दिग्रस, दारव्हा, नेर, बाभुळगाव या ठिकाणसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पांढरकवडा, घाटंजी या परिसरामध्ये सुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातील बऱ्याचशा भागामध्ये जवळपास 4 ते 5 जिल्ह्यामध्ये हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड, परभणी, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे परभणी या परिसरामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या परिसरातसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी, राजापूर आणि सावंतवाडी या कोकण विभागामध्ये सुद्धा
29 ऑक्टोबर रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, पुणा, नाशिक, मालेगाव, त्याचप्रमाणे धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, इथून पुढील 2 ते 3 दिवस पुन्हा महाराष्ट्रातील बऱ्याच विभागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याबद्दलची माहिती आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.